इकडंच बघा किती सारी कालवा आहेत. साईडला घर आहे. हा घर असतो ना कालवांमध्ये, घर आहे. हा तो पेला जमा करतायत. नमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही जाणार आहोत कालवांसाठी आणि तिकडे वरती काका पण चढलेत आणि मस्तपैकी हा बघा हापूस आंबा आहे. मस्तपैकी वरनं काका काढतायत, तिकडे वरती चढलेत काका. तर ते तिकडनं काढतायत आणि पाऊस लागलाय ना, त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओला आताच सुरुवात वगैरे करतो. आता थोड्याच वेळात निघू. मस्तपैकी समुद्राच्या इथे जाऊन कालवा कशी काढतात वगैरे व रेसिपी वगैरे कशी असते तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त असं वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाप रे, काय मस्त नजारा आहे, विहंगम नजारा आहे इकडे. मस्त आहे की इतका उतरणं आहे ना, म्हणजे थोडंफार आहे ना रिस्की काम आहे. कारण आहे ना माती वगैरे पण भिजले आणि दगडी सुद्धा भिजले. म्हणजे काय सरकलं ना तर लागू शकतं आपल्याला. आपण आलेलो आहोत खडपामध्ये. हे पाण्यात सगळी शेवाळी आहे बघा, शेवाळी आहे. पाणी वाढतंय की कमी होतं जरा काय समजत नाही, पण ठीक आहे. जास्त काय पाण्यात जायचं नाही आपल्याला. इकडे आता आपल्याला काकी दाखवतील कसं पडतात वगैरे ते कालवा, तशी काढायचे असतात ते. हे काढलेले आहेत काय आधी? काय काय लोकांनी येऊन आधीच काढून घेतलेले आहेत. या साईडला घर आहे. हा घर असतो ना कालवांमध्ये, घर आहे. हा तो पेला जमा करतायत. आपल्याला काही एक्सपिरियन्स नाही आहे, जमताय तसं काढतंय. कुठला माझा हा असा घर असतो हो. आतापर्यंत सगळ्यात मोठा कालवा आहे हा बघा. म्हणजे कालव्याचा घर आहे त्याला सगळ्यात मोठा आहे बघा. अशा प्रकारचा असतो आणि अखंड निघालाय. मगाशी पाणी आहे ना खरंच खूपच वरती आलेला आणि आता बघा मोस्टली पाणी खालती गेलंय. आणि हे जी काळी दगड आहेत ना ते प्रॉपर दिसायला लागलेत. प्रॉपर दर्शन टाकतंय पाग आणि पागाला बघूया किती मच्छी लागते. ती टाकलेला आहे, पाग टाकलेला आहे. भेटल गावल काय? गावल बघू. आहेच नाही लागला तुझ्या पागाला. पाग तेवढा मोठा आणलाय पाग, काय लागलं पागाला? हा बघा इकडे शंख आहे. शंख याच्या आतमध्ये ना बघा जीव असतो. बघा याच्या आतमध्ये जीव असतो. येत आहे बाहेर, येत आहे बघा. आता बघा कसं काढता येतं. किरवाच वाटतंय. खेकडा आहे काय रे? बघा बघताय, बघा कसं बघताय मला तो. इकडे या साईडलाच बघा किती किती सारे आहेत, किती सारे. इकडेच बघा किती सारी कालवा आहेत. ही अर्धी छोटी छोटी आहेत आणि बरीच आहे तिकडे. ते बघा तिकडे सुद्धा लागलेली आहेत. परत नंतरला इकडे सुद्धा आहेत. सो कसली भारी भारी आहेत ना. तिकडची व्हिडिओ करायची होती तर त्याच्यामुळे तिकडे येत होतो, पण जाम भीती वाटत होती. कारण जर कुठल्या खड्ड्यात जर कालवा जास्त असतील ना तर त्यात आपला पाय पडला तर पाय फाटू शकतो. त्याच्यामुळे म्हटलं दगडावरनं गेलेलं परवडेल. सो तिकडची व्हिडिओ करूया, त्यासाठी पण दगडावरनं आलो. इकडे तुम्हाला दगडांवर आहे ना समुद्रातली खेकडी पाहायला मिळते. बघा समुद्रातली खेकडी कशी असतात बघा. पण ही जी साईज आहे ती जरा छोटी आहे बघा. इथे एक मोठा आहे बघा. बापरे, ह्या दगडाच्या आतमध्ये ना बरेच अजून मोठे खेकडे सुद्धा असेल.
यो मला बघतायत आणि पळतायत जवळ बघा पळतायत आता ही लाट जी येते ना ती असली जोरात लाट येणार आहे ना. पाणी बघा आता किती फोर्सने उडेल तो. तसं खरंच खूप डेंजर आहे. या एरियात जर कोण असेल ना उभा तर तो गेलाच म्हणून समजायचा पाण्यात. आणि येण्याचे चान्सेस 95% पेक्षा पण कमी आहेत. मसाला म्हणून तर या मंडळी मस्तपैकी रस्सा प्यायला गरम गरम कालव्यांचा रस्सा आहे. कालव्यांचा आपने तो कभी देखा नाही रहेगा. तर आता तुम्ही बघितलं कालवे कशी वगैरे बनवली जातात, रेसिपी कशी असते, तर ते मी तुम्हाला दाखवलं आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते बाय. परत भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.